हॅलो मित्रांनो, स्वागत आहे परत एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुद्धा खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण आज एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे भंडारा जिल्ह्यामधून। काय आहे अपडेट, माहिती करून घेणार आहोत। मित्रांनो, पोलीस भरतीचं वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। अनेक जिल्ह्यांच्या रिक्त जागा ह्या हळूहळू आता फ्लॅश होत चाललेल्या आहेत। भंडारा जिल्ह्यामधल्या सुद्धा आता जागा ह्या रिक्त फ्लॅश झालेल्या आहेत, म्हणून भरती ही निघणार आहे। रिक्त जागा प्लस ॲडिशनल भरती या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला ही काढावी लागणार आहे, कारण कुंभमेळा आलेला आहे आणि तिथं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचं मनुष्यबळ आणि संख्याबळ या ठिकाणी लागणार आहे, तिथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी। तसेच महाराष्ट्रामधल्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। अनेक या ठिकाणी केसेस पेंडिंग आहेत आणि अनेक प्रकरणे या ठिकाणी प्रलंबित राहिलेले आहेत, तर पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे। त्यामुळे मित्रांनो, पोलीस भरती ही निघणार आणि निश्चित निघणार, याबद्दल काहीही शंका नाही। फक्त प्रश्न असा आहे की भरती कधी निघणार। तर मित्रांनो, भरती निघण्याचे चिन्ह आता हळूहळू थोडे स्पष्ट होत चाललेले आहेत, लवकरच पूर्णपणे ही स्पष्ट होऊन जातील। मित्रांनो, भंडारा जिल्ह्यामधून महत्त्वाची अपडेट आली आहे। त्यापूर्वी भरतीचं एकंदरीत आपण जर नियोजन बघितलं तर मित्रांनो, भरती ही दरवर्षी या ठिकाणी निघत आहे। मित्रांनो, 2018 ला या ठिकाणी भरती झाली होती, त्यानंतर 2019 ला भरती झाली, त्यानंतर 2020, 21 आणि 22 या 3 वर्षी भरती झाली नव्हती। त्याचं कारण म्हणजे कोविड आला होता। कोविड आल्यामुळे ही भरती या ठिकाणी निघालेली नव्हती। परंतु या 3 वर्षामध्ये जी काही पदं भरायची राहिली होती, ती पदं 2023 ला या ठिकाणी भरण्यात आले। जवळपास 18,000 पदांची ती भरती झाली होती आणि तो 3 वर्षाचा गॅप त्या ठिकाणी 2018 ला भरून काढण्यात आला होता। त्यानंतर 2024 ला भरती निघाली, जवळपास 17,000 प्लस पदांची या ठिकाणी भरती होती आणि 2025 ला म्हणजे पाठीमागची जी भरती झाली ती 16,000 पदांची भरती झाली आणि आता नेक्स्ट आगामी जी भरती होणार आहे ती 2026 च्या एंडिंगला त्याची जाहिरात येईल। म्हणजेच आता ही सुद्धा भरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 15,000 17,000 अशा पद्धतीने ही भरती निघेल। 20,000 पद आहेत, परंतु जनरली आपण 17,000 ते 18,000 पदांची भरती या ठिकाणी निघेल अशी अपेक्षा धरूया। तर मित्रांनो, 2005 चा जो माहितीचा अधिकार आहे, या अधिकाराचा वापर करून एक माहितीचा अधिकार या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे भंडारा जिल्ह्यासाठी। त्या माहिती अधिकाराअंतर्गत असं विचारण्यात आलं की भंडारा जिल्ह्यामध्ये सध्याला किती जागा रिक्त आहेत पोलीस शिपायांच्या, त्यानंतर किती जागा रिक्त आहेत चालक पोलीस शिपायांच्या, त्यानंतर किती जागा रिक्त आहेत बँड्समन पदांच्या। अशा पद्धतीने ही माहिती विचारण्यात आली होती आणि ही माहिती विचारण्यात आल्यानंतर त्या माहितीच्या अधिकाराला उत्तर सुद्धा आलेलं आहे। काय उत्तर आलेलं आहे चला बघूया। तर या माहितीच्या अधिकाराला उत्तर असं आलं की भंडारा जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई पदांच्या 55 जागा रिक्त आहेत, चालक आणि बँड्समन यांच्या जागा या ठिकाणी रिक्त नाहीत। म्हणजेच काय, तिथं आता चालक आणि बँड्समनची पदं भरले जाणार आहेत किंवा नाही, तसं नाही, रिक्त नाहीत, परंतु तिथं जर आवश्यकता असेल तर ते पद त्या ठिकाणी नक्कीच भरले जातील। आणि जी 55 पदं या ठिकाणी सांगितलेली आहेत रिक्त आहेत, तर 55 आणि ॲडिशनल तिथं मनुष्यबळ आता कशा पद्धतीनं पाहिजे तिथल्या SP वर ते डिपेंड आहे आणि तशी ते मागणी करतील त्या पद्धतीनं तिथंही मोठ्या प्रमाणामध्ये जागा या ठिकाणी भरल्या जातील। हळूहळू महाराष्ट्रामधल्या इतरही जिल्ह्यांच्या जागा आता या ठिकाणी फ्लॅश होत चाललेल्या आहेत। लवकरच बाकीच्या जिल्ह्यांच्या सुद्धा जागा ह्या फ्लॅश होतील आणि एक्झॅक्ट आकडा या ठिकाणी लवकरच आपल्या समोर येण्याची दाट शक्यता आहे। राहिला प्रश्न वयवाढीचा, तर मित्रांनो, वयवाढीच्या संदर्भामध्ये पोलीस पाल्य यांच्या मार्फत सुद्धा निवेदन गेलेली आहेत की वयवाढी ही मिळाली पाहिजे, पण फक्त पोलीस पाल्य आहेत म्हणून त्यांचा विचार केला जाईल असं नाही। वयवाढीचा प्रश्न हा सर्व समावेशक आहे, त्यामुळे वयवाढ मिळाली तर ती सर्वांसाठीच मिळणार। 3 वर्ष 5 वर्ष अशा पद्धतीने वयवाढ मिळाली तर खरंच मित्रांनो, या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रामधून मनापासून स्वागतच होणार आहे। तरीही असा एक विचार सुरू आहे की एक ॲडिशनल चान्स या लोकांना मिळावा। म्हणजेच काय, जर उदाहरण सांगतोय बरं काय, म्हणजे जर हा निकाल लागला नाही वयवाढीचा, हा जर निकाल लागला नाही वयवाढीचा आणि जर त्यांनी भरती घेतली, वयवाढीचा निकाल पेंडिंग ठेवून जर भरती घेतली, तर एक ॲडिशनल चान्स या लोकांना मिळायला पाहिजे असा सुद्धा एक विचार सुरू आहे। पण तसं होण्यापेक्षा सरळ वयवाढीचा निकाल मार्गी लावून भरती काढली तर ते सर्वात जास्त बेटर। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भरती या ठिकाणी आता निघेल, तुम्ही ही तयारीला लागा। सांगितल्याप्रमाणे ग्राउंड लेखी प्रश्न संच या ठिकाणी सोडवत राहा, चांगल्या पुस्तकांचा अभ्यास करा। पुस्तकं कोणती वापरायची यावर जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर कृपया करून कमेंट करा। जर जास्त कमेंट आल्या तर नक्कीच त्या विषयावर सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येऊ। जिद्द, चिकाटी, प्रयत्न, पॅशन काहीही सोडू नका। यावर्षी खाकी तुमच्या अंगावर आली पाहिजे। मित्रांनो, काय प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा। आपण आपल्या चॅनलवर नेहमी पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये अपडेट देत असतो। तुमच्या मित्रांना सुद्धा आपले व्हिडिओ शेअर करत चला, म्हणजे त्यांना सुद्धा अपडेट माहिती या ठिकाणी मिळत राहील। आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हेल्दी राहा। परत भेटू अशाच एका महत्त्वाच्या अपडेटमध्ये आणि एक नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।